शिक्षणाशिवाय विकास हरवला आणि विकासामुळे शिकायचा नाश झाला। पण शिक्षणाच्या अभावामुळे बरेच काही घडले आणि आजच्या स्पर्धात्मक युगात कुठेतरी इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी पुढे जाताना दिसत आहेत। म्हणून आपल्या प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलाने या युगात उतरायला पाहिजे आणि आपल्या स्वतःला सिद्ध करून टाकायला हवं। म्हणून पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे जाणारा कल हा योग्य ठरत आहे। अर्थात तोच विषय मांडण्यासाठी मी इथे उभा आहे। नमस्कार, मी कोड क्रमांक F1 विषय मांडते इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा जाणारा कल हा योग्य। सर, मुळात ज्यावेळेस या स्पर्धेची नोटीस वर्गात आली आणि ज्यावेळेस मी तो विषय ऐकला आणि मी मध्ये अंतर सुट्टीमध्ये सरकडे गेले आणि त्यांना माझं नाव नोंदण्यास सांगितलं आणि ते म्हणाले तू कोणती बाजू बोलणार। त्यावेळेस मी त्यांना म्हटलं मी योग्य बाजू बोलणार। त्यावेळेस ज्यावेळेस मी ती लिस्ट बघितली त्यावेळेस 3-4 मुलांनी अयोग्य बाजू घेतली होती। मुळात सर मला मनात कुठेतरी खंत निर्माण झाली की पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे जाणारा कल हा अयोग्य कसा असू शकतो। कारण प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचं बरं झालेलंच बघावं असं वाटतं, वाईट झालेलं बघावं असं वाटत नाही आणि प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने आपला सहारा न घेता स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला हवं आणि म्हणूनच इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा जाणारा कल हा योग्य आणि योग्यच आहे। सर्वात आपल्या देशामध्ये लाखो हजारो शाळा आहेत, हजारो महाविद्यालय आहेत, शेकडो विद्यापीठ आहेत आणि त्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात। परंतु तेथील लाखो विद्यार्थ्यांमधला प्रत्येक विद्यार्थी नोकरीला लागतो असे नाहीच ना। आणि मला असं म्हणायचं वाटतं इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्यावेळेसपासून आल्या त्यावेळेस म्हटलं प्रत्येक मुलाला आपली क्षमता कशात आहे, आपण काय सिद्ध करू शकतो ते फार कमी वयात कळालं आणि खऱ्या अर्थानं मुळात त्या मुलाला ज्यावेळेस कळायला लागतं की आपली क्षमता कुठे आहे तो भविष्यात अनेक माणसांना रोजगार निर्मितीसाठी मदत करायला लागतो। आणि म्हणूनच सर मला मुली द्या की इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या कुठेतरी योग्य मार्गाने चाललेल्या आहेत। सर मुळात मला असं म्हणायचं वाटतं की आताच एक प्रतिस्पर्धक येऊन बोलून गेला की लहान मुलांना 3-4 वर्षाच्या मुलांना होमवर्क दिला जातो आणि त्यांच्यावर ताण तणाव टाकलेला जातो। परंतु मला असं वाटतं की त्या मुलांना होमवर्क हे ताण किंवा दबाव टाकण्यासाठी दिला जात नाही, तर मोठे झाल्यावर त्यांना त्या अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी, कुठेतरी त्याला त्याची आवड निर्माण व्हावी आणि त्या कंटाळा अभ्यास करताना कंटाळा येऊ नये म्हणून 2-3 वर्षाच्या मुलाला हा होमवर्क दिला जातो। आणि आता तसंच आत्ताच एक प्रतिस्पर्धक असाही बोलून गेला की मुलाला 2-3 वर्षाचा असताना त्याला शाळेत टाकलं जातं आणि त्याला तो सिलेबस किंवा तिथलं वातावरण हे सांभाळता होत नाही आणि तो घरी जाताना निराश होऊन जातो। परंतु मी त्यांना असं म्हणू इच्छिते की त्याला शाळेतलं वातावरण नाही तर त्याला शाळेतलं आणि घरातलं वातावरण हे सांभाळता येत नाही। मुळात हैदराबाद, दिल्ली, मुंबई यासारख्या आपण मोठमोठ्या शहरात बघायला गेलं तर तिथे शाळेची वर्तणूक मिळते, तीच वर्तणूक त्याला घरात पाहायला मिळते आणि म्हणूनच तिथील विद्यार्थी आपल्याला पुढे जाताना दिसत आहेत आणि म्हणूनच त्या विद्यार्थी हा आपल्याला तणावात दिसत नाही। पण आपल्या इथे तसं न होता मुलाला टाकतात इंग्रजी माध्यमांमध्ये आणि घरी मिळते वागणूक दुसऱ्याच पद्धतीची मिळते। म्हणून आजचा मुलगा इंग्रजी माध्यमातून घरी जाताना इंग्रजी शाळा सुटल्यावर घरी जाताना हा तणावात दिसायला लागणारच ना, यात काय चुकीचं आहे। म्हणून आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेला दोष देऊ शकत नाही। सर असंच एक इंग्रजी थॉटमध्ये असं सांगितलं होतं की इंग्लिश लँग्वेज इज द गेट ऑफ वर्ल्ड। जर तुम्हाला या जगाच्या स्पर्धाच्या युगात पाय टाकायचा असेल ना तर तुम्हाला इंग्रजी भाषा यावीच लागेल। मी मातृभाषा किंवा राष्ट्रभाषेवर प्रेम करू नका असं म्हणत नाही, त्याच्यावर प्रेम नक्कीच असावं, तिथली श्रद्धा नक्कीच असावी, परंतु आजच्या या व्यावहारिक जगात इंग्रजी भाषा येणं गरजेचंच आहे। मुळात एअरपोर्ट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन या जागेवर आपण पाहायला बघितलं तर तिथे सगळी गावाची नावं इंग्रजीमध्येच लिहिलेली असतात ना आताच्या काळात तरी। मुळात सर 8-9 वर्षांपूर्वी वेगवेगळे विदेशातील लोक असं म्हणत होते की आपला देश खऱ्या अर्थाने आपला देश हा तंत्रज्ञान विरोधी देश ठरलेला आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेसपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळा आल्या त्यावेळेसपासून आपला देश हा तंत्रज्ञान युक्त देश ठरत चाललेला आहे आणि मुळात आपला देश विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे चाललेला आहे।
नाही तर वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात, स्पोर्ट्स घेतले जातात. त्या मुलाला तू काय करू शकतो, तू कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रबळ आहे, तू स्वतःला या ऍक्टिव्हिटी मध्ये सिद्ध करून दाखव आणि तरच तू पुढे जाशील हे दाखवलं जातं. म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या कुठेतरी मला योग्य वाटायचं लागतात. एवढंच नाही तर सर तो मुलगा हाही बोलून गेला की इंग्रजी माध्यमातल्या मुलांना जर आपण क्रांतिसिंह नाना पाटील काशाच एखाद्या महापुरुषाचं नाव घेतलं आणि तो म्हणला की त्याचा जर फोटो दाखवला आपण तर तो मुलगा म्हणतो हा कोणीतरी सलमान खान सारखा दिसतो. मुळात मला असं वाटतं की त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून मुलांना फक्त इंग्रजीच येत नाही तर त्यांना हिस्ट्री, जिओग्राफी ही शिकवली जाते. फरक फक्त एवढाच आहे की मराठी माध्यमातील मुलांना त्यांची नावं ही मराठीतनं माहीत असतात किंवा त्यांची कार्य ही मराठीतनं माहीत असतात, तर इंग्रजी माध्यमांच्या मुलांना ही त्यांची कार्य इंग्लिशमधून माहीत असतात. आणि मुळात तो मुलगा फक्त हिस्ट्रीमध्ये नाजूक असेल म्हणून तो तसा म्हणलेला असेल मला असं वाटतं. मुळात हिस्ट्री जर त्या मुलाला नक्की आली तर तो मुलगा कसा म्हणजे तो कसा म्हणू शकतो की तो सलमान खानचा फोटो आहे. त्याला हिस्ट्री जर आली तर तो नक्कीच त्या महापुरुषाचं नाव घेईलच ना. मग आपण कोणत्या अर्थानं इंग्रजी माध्यमांना चुकीचं ठरू शकतो. मला जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं की पालकांचे संस्कार ही चुकीची साईड. पालकांनी जर संस्कार दिले तर तो मुलगा आपल्या आई वडिलांना बाहेर काढणार नाही. जर पालकांनी अतिरिक्त